बघा, ब एक काम 30 दिवसात तर तेच काम 24 दिवसात पूर्ण करतात. तसेच ते काम 20 दिवसात पूर्ण करतात. ते सगळे 10 दिवस एकत्र काम करतात. त्यानंतर काम सोडून जातात. तेव्हा आणखी किती दिवसात राहिलेले काम पूर्ण करेल असा प्रश्न विचारला. सोडवायचा कसा? इथं 30, 24 आणि 20. 30, 24 आणि 20 मांडा. हे हे आणि क लसावी काढू. 2 15 30, 2 12 24, 2 10 20. आता 5 न भाग द्या. 5 3 15, 12 ला जात नाही. 5 2 10. ओके. आता 3 न भाग द्या. 3 1 3, 3 चूक 12, 2 ला जात नाही. 2 न भाग द्या. 1 ला जात नाही. 2 2 4, 2 1 20. प्रथमतः कामाचे भाग शोधा. लसावी काढून. हे सामायिक, हे असामायिक अवयवांचा गुणाकार म्हणजे 2 5 3 2, 2 5 3 2 1 2 1. 5 10, 10 3 30, दोन्ही 60, 60 दोन्ही 120 भाग. हे आहे एकूण काम. लक्ष द्या. गणित म्हणते की ते सगळे 10 दिवस एकत्र काम करतात. त्यानंतर काम सोडून जातो. तेव्हा उरलेलं काम किती दिवसात करेल? लेकरांनो लक्ष द्या. इथं प्रतिदिन काम, प्रतिदिन काम. प्रथमतः अबच काढा. कामाचे एकूण भाग घ्या. त्याला भागीला ते काम 30 दिवसात करतात. भाग 4 न जातो म्हणजे 4 भाग प्रत्येक दिवसाला काम करतात एकूण कामाच्या. आता कामाचे एकूण भाग ते काम 24 दिवसात करतात. भाग 5 न जातो म्हणजे प्रतिदिन 5 भाग काम पूर्ण करण्याचं कार्य प्रति दिवसाला करत आहेत. इथं मांडा. कामाचे एकूण भाग भागीला ते काम 20 दिवसात करतात म्हणजे 20 6 भाग प्रत्येक दिवसाला काम करतात. ओके. गणिताच्या उत्तरापर्यंत जायचं कसं सर? लेकरांनो इथं ब अधिक क अधिक या सर्वांचं हे एका दिवसाचं काम. हे प्रतिदिन शब्द लक्षात घ्या. 6 आणि 5, 11 आणि 4, 15 भाग. लक्ष द्या. इथं दोनदा, दोनदा तर दोनदा आला म्हणून 2 या समीकरणामध्ये आम्ही कॉमन घ्यायचे. हे अधिक स्वरूपात आहेत. 15 भाग अधिक अधिक आता 15 भागाकडे जाताना हे 2 भाग भागीला स्वरूपात अधिक अधिक बराबर हा भाग द्या. 7.5 भाग काम करतात. हे इथं अधिक स्वरूपात मांडा सर. ओके. अधिक अधिक याचा अर्थ पर्टिक्युलर तिघ जण एका दिवसानं 7.5 भाग काम करतात. सगळ्यांनी मिळून 10 दिवस काम केलं. सर्वांचं 10 दिवसाचं मिळून मिसळून केलेलं कार्य.
एका दिवसाचं कार्य तिघांचं 7.5 भाग. एका दिवसाचं तिघांचं कार्य 7.5 भाग. सगळ्यांनी मिळून 10 दिवस एकत्र काम केलं. 10 दिवसाचं काम किती असा प्रश्न मनाशी करा. गुणीला 10 घ्या. दशांश चिन्ह नाही असं समजून गुणाकार करा. आणि एक घर सोडून दशांश चिन्ह हे एक घर सोडून दशांश चिन्ह द्या. दशांश चिन्हानंतरच्या शून्याला काही महत्व नसते, म्हणजे 75 भाग. एवढं काम हे या प्रश्नाचं उत्तर. सर्वांचं 10 दिवसाचं मिळून मिसळून केलेलं कार्य 75 भाग. काम उरलं किती, म्हणजे उर्वरित काम. हा प्रश्न. कामाचे एकूण भाग 120 पैकी 75 भाग वजा करा. 25 आणि 20 45 भाग. आता हे उरलेले 45 भाग कार्य बक यांनी काम सोडून दिल्यानंतर अ ला पूर्ण करायचं. अ हे उरलेलं काम किती दिवसात पूर्ण करेल हा प्रश्न. त्यासाठी अच प्रतिदिन कार्य किती हा शोध इथं मांडा. अ अधिक ब अधिक क हे अबकच एका दिवसाचं काम 7.5 भाग. आपल्याला अ ची प्रतिदिन कार्यक्षमता शोधायची, म्हणून बक एका दिवसाला किती काम करतात हे प्रतिदिन काम बकच 5 भाग. या बकच्या ठिकाणी मांडा 5 भाग. इथं अधिक अ समोर 7.5 भाग. आता अ ला एकटं करा. 7.5 भागाकडे जाताना 5 भाग वजा स्वरूपात. अ बराबर ही वजाबाकी 2.5 भाग हे उत्तर प्राप्त होते. अ च प्रतिदिन काम किती 2.5 भाग. आता हे 2.5 भाग या 45 ला भागीला. लक्ष द्या, हे दशांश चिन्ह घालवायचं. दशांश चिन्हानंतर एक स्थळ म्हणून एक शून्य अंशस्थानी घ्या, किंवा एकावर एक शून्य असलेली 10 अर्थात संख्या गुणीला घ्या. एकच हे दशांश चिन्ह चाललं जाईल. एक पायरी वाढवतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल. ओके. 450 भागीला 25 हा भाग द्यायचा लेकरांनो. 25 एक 25 आणि उरले किती 25 आणि 20 उरले सर, म्हणजे 200 राहतात. 25 8 200. 18 हे उत्तर प्राप्त होते. 18 दिवस हे या प्रश्नाचं उत्तर. म्हणजे काय तर जेव्हा बक काम सोडून जातात तेव्हा अ आणखी किती दिवसात राहिलेले काम पूर्ण करेल. 18 दिवसात हे या प्रश्नाचं उत्तर. अ ची प्रतिदिन कार्यक्षमता कशी काढली हे व्यवस्थित लिहून घ्या. प्रश्नाचं उत्तर राहिलेलं काम अ 18 दिवसात पूर्ण करेल. ओके. काळ काम वेग ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा. त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल.